नमस्कार मित्रांनो, बघूया सरावाचे काही वाक्य. तुम्ही देखील भरपूर सराव करायचा आहे. दे स्पोक इन सच अ वे दॅट नोबडी फेल्ट हर्ट. ते अशा प्रकारे बोलले की कोणाच्याही भावना दुखवल्या नाहीत. शी एक्सप्लेन द लेसन इन सच अ वे दॅट एव्हरीवन अंडरस्टूड इट. तिने धडा अशा प्रकारे समजावला की सर्वांना तो समजला. ही स्पोक इन सच अ वे दॅट नोबडी गॉट अँग्री. तो अशा प्रकारे बोलला की कोणालाही राग आला नाही. They arranged the chairs in such a way that everyone could see the stage. त्यांनी खुर्च्या अशा प्रकारे मांडल्या की सर्वांना स्टेज दिसत होते. She handled the situation in such a way that no one was hurt. तिने परिस्थिती अशा प्रकारे हाताळली की कोणालाही दुखापत झाली नाही. He wrote the answers in such a way that the teacher was impressed. त्याने उत्तर अशा प्रकारे लिहिले की शिक्षक प्रभावित झाले. This house is made out of old shipping containers. हे घर जुन्या शिपिंग कंटेनर पासून बनलेले आहे. The bag is made out of old jeans. ही बॅग जुन्या जीन्स पासून बनलेली आहे. The food looks mouth-watering. ते जेवण तोंडाला पाणी सुटेल असे दिसत आहे. It's like a party in your mouth. ते खायला इतकं चविष्ट आहे की जणू तोंडातच पार्टी चालू आहे. थँक यू.